अधिक महिन्याच्या अखेरीस कुलदेवताचे दर्शन घेऊन परतणाऱ्या बावचे कुटुंबावर काळाने घाला घातला। पंढरपुरातील बावचे कुटुंबातील 6 सदस्यांसह 2 नातेवाईक अशा 8 जणांचा पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। अमावस्येच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंढरपूर शहर शोकसागरात बुडाले आहे। पंढरपुरातील विवेकानंद परिसरात राहणारे संदीप बावचे आणि बालाजी बावचे हे दोघे भाऊ सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। कष्टाच्या जोरावर त्यांनी छोट्या घरातून मोठा बंगला उभारला होता। काही महिन्यांपूर्वी बालाजी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते, मात्र जन्मापासूनच हे बाळ वारंवार आजारी राहत असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते। बाळाची प्रकृती सुधारावी म्हणून कुटुंबियांनी अनेक देवस्थानांना भेटी दिल्या होत्या। तुळजापूर, गाणगापूर आणि पंढरपूरसह विविध ठिकाणी देवदर्शन करून त्यांनी प्रार्थना केली होती। अधिक महिन्याच्या अखेरीस कुलदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी रविवारी सकाळी कुटुंबीय पिकअप वाहनातून रवाना झाले। गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी म्हसवड येथे कुलदेवताचे दर्शन घेतले। दर्शनानंतर कुटुंबियांनी आनंदाने छायाचित्र काढून नातेवाईकांना पाठवली आणि परतीचा प्रवास सुरू केला। तांदुळवाडीपर्यंतचा प्रवास सुरळीत झाला। तेथून नातेवाईकांना आपण सुखरूप येत असल्याचे फोनवर कळवले, मात्र काही मिनिटातच तांदुळवाडी भाळवणी मार्गावर भीषण दुर्घटना घडली। रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले। विहिरीत पडलेल्या वाहनावरील ताडपत्री फाडून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने वाहन बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला होता। घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली। आपल्या प्रियजनांना गमावल्याने कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून रुग्णालय परिसरातील वातावरण अत्यंत भावनिक आणि शोकमय झाले। देवदर्शनासाठी निघालेला आनंदाचा प्रवास काही क्षणात दुःखद दुर्घटनेत बदलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।